नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना महाराष्ट्रामध्ये भरूच असे बांधकाम कामगार आहेत की त्यांचे अर्ज अद्यापही इनॅक्टिव्ह आहेत। तर आता त्यांचा अर्ज रिन्यूअल कसा करायचा, अर्ज रिन्यूअल करते वेळेस कोणकोणती कार्यप्रणाली तुम्हाला राबवायची आहेत, अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत, या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवर आपण बनवून सुद्धा ठेवले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलं की आता सेफ्टी किट आणि गृहोपयोगी संच हा कधी मिळणार। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता। या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कामगारांनी कमेंट सुद्धा केले आहेत की सर, आमचा हा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संच हा कधीपर्यंत सुरू होणार। तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच, आता नुकतीच भांडी प्रक्रिया वाटपाला सुरुवात झाली असून काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये या वाटपाला सुरुवात झाली। परंतु व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलं की आता ज्या कामगारांना भांडी संच किंवा सेफ्टी किट मिळाली नसेल त्यांना आता हे मिळणार कसं, किंवा बऱ्याच कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक सुद्धा केल्या जात आहेत। तर त्यांची ही फसवणूक थांबावी म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण मित्रांनो बनवत आहोत। किंवा त्यांना जर भांडी संच किंवा सेफ्टी किट घ्यायची असेल तर ही मिळणार कशी, या संदर्भात मागचा व्हिडिओ आपण बनवला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवली आहे। तर आजच्या या व्हिडिओचं मित्रांनो नेमकं माहिती आपण काय देणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम कामगार आहात, तुम्ही अद्यापही कुठल्याच प्रकारच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला नसेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट आपण पाहूया, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, कामगारांच्या संख्येचा जर विचार केला असता तर महाराष्ट्रामध्ये अदर राज्यापेक्षा सर्वात जास्त कामगार आहेत। तर आता सेफ्टी किट, ज्या बांधकाम कामगार बंधूंना अद्यापर्यंत सेफ्टी किट मिळाले नसेल त्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत किंवा त्यांचे अर्ज हे इनॅक्टिव्ह असेल तर तात्काळ त्यांनी ऑनलाईन रिन्यूअल साठी अर्ज करायचा आहे। रिन्यूअलचा अर्ज करण्यासाठी त्यांना 3 महत्त्वाचे कागदपत्र आता लागणार आहेत। पहिला महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र, जे तुम्हाला ग्रामीण पातळीवरील ग्रामसेवकचं घ्यायचं आहे। शहरी भागात तुम्ही येत असाल तर तुम्ही नगरसेवक किंवा जे बांधकाम ऑफिस मध्ये गव्हर्नमेंट इंजिनियर असेल त्यांचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर दुसरा कागदपत्र म्हणजे ग्रामपंचायत मधून तुम्हाला ग्रामपंचायतचं लेटर सुद्धा घ्यायचं आहे। ते लेटर ऑनलाईन करते वेळेस तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत जोडायचं आहे। त्याचबरोबर जे लेटर तुम्ही घेणार आहात त्या लेटरवर ग्रामपंचायतचा सही शिक्का आणि त्याचबरोबर तुमचं जिल्हा ऑफिस मध्ये जे बांधकाम ऑफिस असेल, बांधकाम ऑफिसचे जे मेन अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याचे किंवा बांधकाम ऑफिसचा सुद्धा तुम्हाला अटेस्टेड घ्यायचं आहे। हे अटेस्टेड 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायतची टॅक्स पावती, हे 3 कागदपत्र मित्रांनो तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे। त्याच नंतर तुमचा अर्ज हा रिन्यूअल होणार। आता तुमचा अर्ज हा रिन्यूअल झाला किंवा तुमचा नवीन अर्ज असेल तर आता तुम्हाला भांडी संच हा मिळणार कसा। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य फक्त एकच, महाराष्ट्रभरामध्ये अद्याप काही तालुक्याला भांडी संच किंवा गृहोपयोगी संच वाटप सुरू झाले नाही। त्यामुळं कुठल्याच प्रकारे एजंटला बळी पडू नका। एजंट अव्वाच्या ₹100 त्या ठिकाणी वसूल करून बांधकाम कामगारांची दिशाभूल करताना मित्रांनो दिसत आहेत। त्यामुळं कुठल्याच प्रकारे प्रकरणाला बळी पडू नका। ज्याही वेळेस तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचे भांडी संच वाटपाला सुरुवात होईल मित्रांनो, नक्कीच आपण हा व्हिडिओ बनवणार आहेत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही अर्ज तुमचा हा ऍक्टिव्ह असेल, तुम्ही कोणत्याच प्रकारचा शैक्षणिक क्लेम असेल किंवा इतर कोणता क्लेम असेल याचा लाभ घेतला का, जर तुम्ही लाभ घेतला नसेल तर त्यासाठी तुम्ही अगोदर अर्ज करा। कारण आता नुकत्याच शाळा सुरू झाल्या, शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र ही शाळेमधून घ्यावी लागत असते। बोनाफाईड आयडेंटिटी कार्ड हे तुम्हाला, त्याचबरोबर हजेरी अहवाल, ही 3 कागदपत्र तुम्हाला शाळेमधून कॉलेजमधून घ्यावी लागते। तर महत्त्वाचा मुद्दा तुमचा हा क्लेमाचा आहे, कारण की जे बांधकाम मजूर आहेत या मजुरांना क्लेमामधूनच जास्त लाभ मिळत असतो। त्यामुळं तुम्ही तात्काळ क्लेमसाठी अर्ज करा। आणि मित्रांनो, तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटरवर अर्ज करू शकता किंवा वर्ग 1 पासून तर इंजिनियर मेडिकल पर्यंत अर्ज कसा करायचा या संदर्भात सुद्धा आपल्या या YouTube चॅनलवर आपण व्हिडिओ बनवून ठेवला आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण दिली आहे। किंवा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, अर्ज करणं शक्य होत नसेल तर मी स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे। संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही अर्ज हा घरपोच सुद्धा भरू शकता। तर मित्रांनो, सेफ्टी किट तुम्हाला मिळाले नसेल हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य फक्त एकच, आता नुकताच हिंगोली जिल्हा भांडी वाटपाला सुरुवात झाली असून
त्याचबरोबर चिखली तालुका भांडे वाटपाला सुरुवात झाली असून आता बरेच तालुके अजून बाकी आहे, त्यामुळं थोडी वाट पहा, तुम्हाला सुद्धा भांडे मिळू शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचा आहे। वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची।